नमस्कार. मी प्रसाद कात्रे. मी नाव 2 वेळा उच्चारलंय, लक्षात आलं असेलच तुमच्या. कारण नावाचा माझा जो अर्थ आहे ना, प्रसाद म्हणजे बिनशर्त देणे. आता एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला जेव्हा आपण जातो तेव्हा काही तिथं न मागता आपल्याला मिळणारी गोष्ट म्हणजे तो प्रसाद असतो. असाच आज मी तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात आज गेल्या 60 वर्षांपैकी अगदी म्हणूयाला गेलं तर 45+ वर्षांचा जो काही माझा व्यावसायिक अनुभव आहे, त्या अनुभवाची साठवण तुम्हाला प्रसाद रूपाने देण्यासाठी उत्सुक आहे. मी कोण आहे, काय करतो याची मला स्पष्ट कल्पना आहे. आज मी काय करतो तर डिझायनिंग आणि प्रिंटिंग ह्या व्यवसायाच्या द्वारे ग्राहकांचं प्रमोशन या अर्थाने काम करत असतो. आता हे कशी सुरुवात झाली? मला माझी पक्की ओळख आहे. म्हणजे काय आहे तर जन्माला येताना मला 2 महत्त्वाची टूल्स आपल्याला परमेश्वराने निसर्गाने दिलेले आहेत याची मला पक्की जाणीव होती. ती टूल्स कुठली? एक आहे चित्रकला आणि दुसरं आहे संगीत. ह्या 2 टूल्सचा उपयोग करून माझी आजपर्यंत झालेली वाटचाल आहे की जी मी तुमच्यासमोर आणत राहणार आहे. त्याचा मला उपयोग कसा झाला आणि माझ्या ग्राहकांना उपयोग कसा होत राहिला हे सांगण्याचा हा माझा प्रयत्न असणार आहे. आता व्यवसायाच्या संदर्भात मी बोलतो आहे. चित्रकलेचं आवड असणं वेगळं, संगीताची आवड असणं वेगळं आणि ज्याला पैलू पाडणं म्हणतो आपण, अशा अर्थाने व्यवस्थित शिक्षण घेणं वेगळं. तर आवड होती, सराव करत राहिलो होतो, त्याला जोड दिली व जेव्हा मी 8वी पास झालो होतो शालेय शिक्षणाच्या अर्थाने, चित्रकलेच्या 2 परीक्षा झालेल्या होत्या आणि तेव्हाच माझं निश्चित ठरलेलं होतं की इथून पुढे आपल्याला चित्रकलेच्या संदर्भातलं व्यावसायिक शिक्षण घ्यायचं. त्याप्रमाणे ज्या वेळेला 10वी ही SSC होती तेव्हाच्या नंतर पुढचं शिक्षण मी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातनं घेतलं. चित्रकलेचं औपचारिक शिक्षण घेतलं आणि त्याचा प्रवास शिक्षणाचा प्रवास जो आहे तो कॉलेजमधल्या शिक्षणाचा प्रवास थांबला आणि पुढे प्रत्यक्षात अनुभवाचा प्रवास जो सुरू झाला तो आजपर्यंत सुरूच आहे. चित्रकलेचं शिक्षण घेतलेलं आहे. या कलेचा उपयोग आपल्याला इतरांचा व्यवसाय करण्यासाठी होऊन द्यायला पाहिजे. हा माझा ध्येयाचा एक महत्त्वाचा भाग होता. काही वैशिष्ट्य त्यातली मी जी काही शिकलो होतो त्यातला एक टायपोग्राफी किंवा हल्ली त्याला कॅलिग्राफी असं म्हणलं जातं. आपण व्यवसाय करतो त्याच्यासाठीची 2 महत्त्वाचे भाग असतात. एक असतं म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंग काहीतरी करत असतो, वस्तूचं उत्पादन करत असतो किंवा सेवा पुरवठा करत असतो. या दोन्हीसाठीचा एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे आपला ग्राहक. ग्राहक आहे तर व्यवसाय आहे. ह्या ग्राहकाच्याकडे आपल्याला पोचण्यासाठी म्हणजेच काय तर ग्राहकाचं लक्ष वेधून घेणं, ग्राहकाच्या आपला व्यवसाय लक्षात राहणं यासाठीचं केलं जाणारं प्रमोशन हे माझं काम. म्हणजे मी काय काय करतो तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या व्यवसायाच्या नावाला अनुरूप ग्राहकाच्या लक्षात राहील असा लोगो डिझाईन तयार करणं, त्याचं ग्राहकांच्या हाती देता येईल असं तुमचं बिझनेस कार्ड तयार करणं, इथपासून ते पॅकेजिंग आहे, लेबल्स आहेत, ब्रोशर्स आहेत, कॅलेंडर आहेत, खूप सारी प्रमोशनल मटेरियल ह्याच्यामध्ये येतात. आणि ह्याच्याच बरोबर आजचा जो जमाना आहे ना, सोशल मीडियाचा जो जमाना, त्याच्यासाठी लागणाऱ्या पोस्ट तयार करणे, वेबसाईटसाठी जे ग्राफिकचा सपोर्ट लागतो तो तयार करणे, हे सगळं मी काम करत असतो. आता हे नुसते मी तोंडी बडबड करत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की लोगो डिझाईन करणे तुम्हाला माहिती असण्याची शक्यता नक्कीच आहे. कारण साऱ्यांना काही ना काहीतरी खायला हे आवडतच असतं. त्या खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी घालावा लागतो तो मसाला. आणि असंच पुण्यातलं एक प्रसिद्ध नाव आहे प्रवीण मसालेवाले. त्यांचा 1982 साली केलेलं लोगो डिझाईन अजूनही ते वापरत आहेत. कारण का तर तो ग्राहकांसाठी लक्ष वेधून घेणारा आहे, सोपा आहे, लक्षवेधक आहे. हे लोगोचं वैशिष्ट्य मी आजपर्यंत मेंटेन करत राहिलेलो आहे. असे पुष्कळ सारी उदाहरणं देता येणार आहेत. हे जसं मी सांगतो आहे, आता माझी काहीतरी खासियत सांगायची एक मी संधी साधतो आहे. आपल्या प्रिंटिंग क्षेत्रात एक जागतिक संधी असते. तुम्ही केलेलं जे काही वर्षभरातलं काम असतं ते त्या प्लॅटफॉर्मवर मांडण्याची आणि जगातले प्रमुख नामवंत तिथे येतात. ते प्रिंटिंग केलेले जे काही जॉब आहेत त्याची वैशिष्ट्य तपासून बघतात आणि त्यातल्या चांगल्या जॉबची निवड करतात. त्याला
प्रिंटिंग इनोव्हेशन इन झेरॉक्स इमेजिंग. झेरॉक्स हे टेक्नॉलॉजीचं नाव आहे, ते कंपनीचं नाव नाही. कंपनीने त्या नावाचा टेक्नॉलॉजीचा उपयोग नक्कीच केलेला आहे. अशा एका जागतिक स्तरावरच्या प्रदर्शनात मी माझ्या काही एंट्री पाठवल्या होत्या. आता मी माझ्या म्हणजे कोणाच्या, तर माझ्या व्यवसायाचं नाव आहे रेव्होल्युशन, आणि माझ्यासोबत जी टीम आहे काम करणारी, आम्ही सगळ्यांनी एक वर्षभरात खूप चांगला जॉब केला होता. चॅलेंजिंग होता, इको फ्रेंडली मटेरियल वापरून केलेला जॉब होता. तो जॉब आम्ही तिथे पाठवला होता. आणि मला अभिमानाने गर्वाने सांगायचं असं वाटतं की भारतातच नाही, संपूर्ण एशिया रिजनमध्ये प्रिंटिंग इनोव्हेशनचं अवॉर्ड मिळालेलं माझं युनिट आहे. अशा अनेक तऱ्हेच्या माझ्या खास पैलूंचा तुम्हाला उपयोग करून द्यावा यासाठी मी उत्सुक आहे. मी आणखीन एक माझ्या व्यवसायाचं वैशिष्ट्य सांगू शकतो. तुम्हाला तुमच्यासाठी, तुमच्या व्यवसायासाठी काय हवं आहे, ही झाली एक रिक्वायरमेंट. त्या रिक्वायरमेंटचा मी विचार करतो, माझी टीम विचार करते. तुमच्या ग्राहकांच्या अँगलनी याच्यात आम्ही आमचं काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन, हा आजकाल प्रचलित असलेला शब्द आहे, तो व्हॅल्यू ॲडिशन वापरून काहीतरी वेगळं, जे सहज सुलभपणे ग्राहकांच्या लक्षात राहील, असं काहीतरी एक प्रॉडक्ट किंवा सोशल मीडियासाठीचं फ्लायर, किंवा ज्याला आपण डिझाईन फॉर्मॅट तयार करतो आणि तो अधिक चांगल्या प्रकारे प्रिंट करून तुमच्या ग्राहकांच्या तुम्ही लक्षात राहील असं सादर करत असतो. आणि म्हणून तर आम्ही कोण आहोत, तर रेव्होल्युशन. थँक्यू.